मी माझ्या पूर्वजन्मामध्ये एका दासीचा पुत्र होतो, मी एका दासीच्या पोटी जन्माला आलो होतो. पण माझ्या जीवनामध्ये माझी स्थिती अशी होती, मी लहान होतो, जन्माला आलो आणि लहानपणीच माझे वडील वारले. लहानपणीच वडिलांचा आधार तुटला. ही परिस्थिती अवघड असते मायबाप. जर का एखाद्याचे वडील लहानपणी जावेत, बालक लहान असताना, मुलगा मुलगी लहान असताना, पाळण्यात असताना, 2-5 वर्षाचं मूल असताना जर वडील गेले तर मायबाप, खरं सांगू मी तुम्हाला, जेव्हा मलाही कुणाला असं कानावर येतं की एखाद्याला आई नाही, वडील नाही, तर हृदय तुटतं. कारण एखाद्याला आईचं न मिळणारं प्रेम, एखाद्याला वडिलांचं न मिळणारं प्रेम, या प्रेमाची भरपाई जगाच्या पाठीवर दुसरं कोणीही करू शकत नाही. एखाद्याच्या जीवनामध्ये जर तो आपल्या वडिलांच्या प्रेमाला मुकला, नारदांचे वडील बालपणी गेलेले आहेत. काय असतात वडील? वडील घराची छाया असतात, वडील घराचा आधार असतात, वडील सगळ्यांवरचं छत्र असतात. अरे बाप काय असतो, बाप काय असतो हे समजायला बाप झाल्यानंतरच कळतं की बाप काय असतो. एका व्यक्तीने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काम सुरू केलं. खूप ऊन पडलेलं आहे आणि तो उन्हात बाहेर काम करतोय. त्याच्या म्हाताऱ्या बापाने हे पाहिलं की माझं पोरग 30 वर्ष वय आहे त्याचं, पण तो दुपारी 1-2च्या उन्हामध्ये काम करतोय. बापाचं काळीज तुटलं. लेकरानं 2च्या उन्हात काम करू नये, 1च्या उन्हात काम करू नये. वैशाखाचं रणरणत ऊन आहे, जरा थांबावं. तो म्हणतो, बाप मुलाला म्हणू लागला, अरे बाबा थांब ना जरा, ऊन उतरल्यानंतर काम कर. काय संसार एवढा करायला लागला, जरा सावलीत बस, 1 तास सावलीत बस, मग काम कर. तो म्हणाला, दादा अहो तुम्हाला काही कळतच नाही, आता काम होऊन जाईल, 1-2 तासाचं काम राहिले, जरा थांबा, तुम्ही शांत बसा. पण बाप थांबायला तयार नाही. पुन्हा बाप मुलाला म्हणू लागला, अरे पिंटू थांब ना, थोड्या वेळाची तर गोष्ट आहे, ऊन उतरल्यानंतर काम कर, आपल्याच हातातलंय, ऊन उतरल्यानंतर काम कर. मुलगा ऐकायला तयार नाही. मी का सांगतोय, बाप काय असतो, बापाचं हृदय काय असतं. मुलांना ऐकलं नाही. या मुलाचं एक छोटं बाळ म्हणजे आजोबांचा नातू घरात खेळत होता. घरात त्याला पाळण्यामध्ये टाकलेलं होतं. म्हाताऱ्याने काही विचार केला नाही मागचा पुढचा. पाळण्यातलं लेकरू उचललं आणि बाहेर आणलं. बाहेर आणून रस्त्यावर ठेवलं. हे पत्र्यावर काहीतरी काम करताय. त्यानं पाहिलं, दादा काय करताय? अहो दादा काय करताय? काय नाही रे, तुझ्या लेकराला जरा उन्हात आणलं. अहो दादा असं काय करताय, लहान आहे ते, दुपारी 2चं ऊन आहे, रणरणत ऊन आहे, पहिलं त्याला घरात घेऊन जावा. डोकं काही सरकलं का काय तुमचं, पहिलं त्याला घरात न्या. म्हाताऱ्यानं खालून आवाज दिला, जोपर्यंत माझं घरात येत नाही तोपर्यंत हे बाहेरचं आत जात नाही. बापाचं काळीज काय असतं हे बाप झाल्याशिवाय कळत नाही. आणि पुत्र प्रेमाला, पितृ प्रेमाला, बापाच्या प्रेमाला जो मुक्तो ना त्याला विचारा, दादा बापाचं प्रेम काय असतं दादा. बाप आयुष्यात पाहिला पण प्रेम मिळालं नाही. खूप लवकर पुत्र प्रेमाला, या पित्याच्या प्रेमाला पारखे झालेले नारदजी आईच्या संगोपनाने लहानाचे मोठे होतात. खरं सांगू, जेव्हा माता माऊलीच्या जीवनातला आपल्या पतिदेवाचा आधार जातो ना, तो आधार गेल्यानंतर जी माऊली घर सक्षमपणे सांभाळते आणि त्या घरावर पुन्हा आबाळ येऊ देत नाही, धन्य त्या माऊल्या की ज्यांनी आपल्या पतींच्या जाण्यानंतरही संसार सांभाळला, लेकर लहानाची मोठी केली, नुसती मोठीच केली नाहीत तर शिकून उच्च पदावर विराजमान केली. त्या माऊल्यांना कोटी कोटी धन्यवाद. नारदांची आई डगमगली नाही. घरातली सगळी कामं करायची, शेतातली कामं करायची, नारदाचा सांभाळ करायचा. आणि सांभाळ करत असताना ती मा
आई आई असते, कारण आईचा आधार जरी तुटला तरी ती लेकरासाठी झटत असते. सगळ्यात प्रेमाचं नातं आणि जीवाच्या जवळचं नातं जर कोणतं असेल तर ते आईचं नातं आहे. मग त्या आईची मूर्ती कशी आहे, ती आई कशी आहे या जगामध्ये, त्या आईच्या मूर्तीसारखी प्रेमळ मूर्ती दुसरी कोणतीही नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी हो, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. तुझी मूर्ती या जगात केवळ विलक्षण आहे. तुझ्या उपकारापुढे जगातल्या सगळ्यांचे उपकार तोकडे ताई. तू जे आम्हाला दिलंस आई, नारदजी, बालपणाचं वय आधार कोणाचा नाही. आई दासी आहे, मोठ्यांच्या घरी कामाला, पण तुझे उपकार केले आमच्यावर आई. हा अमूल्य असणार शरीर आम्हाला दिलं आणि अमृता समान दूध तुम्हाला पाजलं आई. या तुझ्या उपकाराची मी कशातूनही परतफेड करू शकत नाही.
मोठ्या उपकाराची परतफेड करायचा विचार केला तरी हे उपकार फेडू शकत नाही. आईने लहानाचं मोठं केलं नारदांना. खूप कष्ट सोसले, काबाड कष्ट सोसले. नेहमी लक्षात ठेवा मायबाप, भारतीय संस्कृती हे पितृप्रधान आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, गुरुर्देवो भव आणि अतिथी देवो भव अशी आपली संस्कृती आहे. खूप मोठे भाव, आकाशाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य आपल्यात यावं. पण ज्या आईने आणि वडिलांनी आपल्याला घडवलं त्यांना कधी विसरू नका. माणसं मोठी होऊ लागली सध्या. एका गावामध्ये नारायण नावाचा मुलगा होता. नारायणाचे वडील लहानपणीच वारले. आईने खूप कष्ट सोसले. आई दुसऱ्याच्या घरी धुणी भांडी करायची. नारायण लहान होता, खूप लहान होता, 6 महिन्याचा होता. आणि 6 महिन्याच्या नारायणाचे वडील वारले. आईने या घरी धुणी भांडी, त्या घरी धुणी भांडी, कारण तिला माहिती होतं आपल्याला शेती नाही, आपल्याला जमीन नाही, घर नाही, आपण कसे तरी राहतो झोपडीमध्ये. आणि माझा नाऱ्या जर मोठा झाला ना तर ही आपली गरिबी सगळी निघून जाईल. आईने घरं वाढवली. 10, 15, 20 घरची धुणी भांडी करायची. खूप कमी पैसे मिळायचे त्या काळामध्ये. आणि थोड्या पैशाचा साठवण केली. लहानाचा मोठा होऊ लागला. शाळेत घातला. 4थी पर्यंत शिक्षण गावात केलं. आता गावात चांगलं शिक्षण नाही, पुढं चांगलं शिक्षण मिळावं म्हणून सेलू सारख्या ठिकाणी त्याला ठेवला. सेलूत त्याला शिकायला टाकलं. खोली केली. खर्च वाढला. आईनं अजून 4 घरं वाढवली. पोराला चांगलं शिकवलं. पोरगं 10वी पर्यंत चांगलं शिकलं. 10वीत शाळेत पहिल्या क्रमांकानं पास झालं. आईचं हृदय खूप मोठं झालं. आईला वाटलं नाऱ्या आपला पांग फेडल्याशिवाय राहणार नाही. खूप मोठा हो रे बाळा, खूप मोठा हो. नारायण शिकू लागला. 11वी 12वी शिकला. 12वीत 60-65% मार्क्स घेऊन 12वी मध्ये उत्तीर्ण झाला. नारायणचा योग असा, नारायण 12वीतून मुंबईला गेला. मुंबईला जे गेला, काही मोठ्या लोकांची ओळख झाली. एका शेठजीकडे कामाला लागला. त्या धंद्यातले सगळे बारकावे तो शिकला. शिकायच्या काळात शिकला. 18-20 वर्षामध्ये त्या धंद्यातले सगळे बारकावे शिकला. शेठजीच्या मदतीने आपलाच एक छोटासा धंदा टाकला. त्या धंद्यातही त्याचा जम बसला. आई इकडं काबाड कष्ट करतच आहे, त्याला पैसे पाठवतच आहे. नारायण हळूहळू मोठा झाला. आता 21, 22, 23 वर्षांचा झालेला नारायण आता नारायण राहिला नाही, तर आता तो नारायण शेठ झाला. नारायण शेठ बनून एका गल्लीमध्ये स्वतंत्र कॉलनी त्याची आहे. तिथलं प्लॉटिंग सगळं नारायणचं झालं. अजून आई गावाकडे, नारायण इकडं श्रीमंत झाला. नारायणचं लग्नही पार पडलं. लग्नाला आई हजर होती, पण आईला काही मुंबईला त्यांना अजून नेलं नाही. आई गावाकडं काबाड कष्ट करतच आहे, धुनी भांडी करतच आहे. एकदा वाटलं म्हातारीला, खूप दिवस झालं आपल्या नारायणला भेटलो नाही, आपण भेटायला जावं लेकराकडं. त्याचं लग्नही झालंय, तो त्याच्या संसारात मशगूल आहे, पण नारायणला भेटायला गेलं पाहिजे. म्हातारी निघाली गावावरून, मुंबईपर्यंत पोचली. पत्ता माहिती होता, दिलेल्या पत्त्यापर्यंत पोचली. विचारत विचारत एका ठिकाणी एक सिक्युरिटी गार्ड थांबला होता. त्याला विचारलं, अरे म्हणे माझ्या नारायणचं घर कुठं आहे? तो म्हणाला, म्हातारी नीट बोल, हे सगळा जो एरिया आहे तो आमच्या नारायण शेठचा आहे. नारायण काय म्हणतेस? बर बाबा, तुझा नारायण शेठचं आहे का हे सगळं? हो म्हणे. घेतलं म्हातारीला. जिथं नारायणचं ऑफिस आहे ना
त्या ऑफिसमध्ये नेऊन म्हातारीला बसवलं. नारायणपर्यंत निरोप पोचला की कोणीतरी म्हातारी गावावरून भेटायला आली. मायबाप, आईचे कष्ट कधी विसरू नका, आईचे संस्कार कधी विसरू नका, आईने लहानाचं मोठं कसं केलं कधी विसरू नका. आज नारायण भेटायला येणार, 1 तास बसा म्हणे इथे, 1 तासाने आमचे शेठजी येतील, मग तुम्हाला भेटतील. 1 तास बिचारी बसली. दूर एक गाडी आली, गाडीतून एक व्यक्ती खाली उतरल्या बरोबर तिनं पाहिलं, हाच माझा नारायण आहे. किती मोठा झाला रे माझा नारायण, आज 50 लाखाच्या गाडीतून आला. अरे खेड्यासारख्या ठिकाणी शाळा शिकला, धुनी भांडी केली इकडची तिकडची, नारायणला काही कमी पडू दिलं नाही दादा. खूप मोठा हो, 50 लाखाच्या नाही 1 कोटीच्या गाडीत रे दादा. भरून आलं अंतःकरण, खूप समाधान वाटलं. नारायण ऑफिसकडे येणार, समोर आई आली ना आईनं गालावरून हात फिरवले. नारायण किती मोठा झाला रे, ए म्हातारे बाजूला हो म्हणे. बाजूला ढकललं, बाजूला हो. अरे कोणाचे कुठून लोक येतात भेटतात. त्यात सांगितलं सिक्युरिटी वाल्याला, हिला घे म्हणे आणि व्यवस्थितपणे पैसे वगैरे भरपूर देऊन ज्या पत्त्यावरून आली त्या पत्त्यावर पाठवून दे. का सांगितलं? मायबाप, ज्या मातेने आपल्याला घडवलं, ज्या मातेने लहानाचं मोठं केलं, ज्या आईने मला संस्कार दिले, ती आई सतत मला शिकवायची व्यासजी की नेहमी आयुष्यामध्ये संतांची सेवा करावी. संतांच्या सेवेमध्ये ज्याचं आयुष्य जातं त्याच्या जीवनामध्ये कशाचीही कमतरता जाणवत नाही. चातुर्मास